विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक मुलाला या क्षणाला असं वाटायला लागले, की माझा अभ्यास परफेक्ट नाहीये. काही मुलं तर असे म्हणतायत बघा, मी तुम्हाला सांगतो, की माझा अभ्यास झाला नाही, मला परीक्षा द्यायचीच नाहीये. मी सुद्धा अशाच स्टुडंट पैकी होतो. शेवटच्या 2 महिन्यात प्रचंड तणाव येतो. आपण पॅनिक मोडमध्ये जातो, घाबरतो आपण. इव्हन आपला अभ्यास झालेला आहे. जो आहे वेळ त्यातही कंप्लीट होऊ शकतो, पण कॉन्फिडन्सच येत नाहीये. मग याच्यावर उपाय आपला कालच ठरलाय. मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक काम करायचं आहे, की तुम्हाला मी सांगतो, की हे मी तुम्हाला क्यूआर कोड दिलेत. त्यातलं याला स्कॅन करा. WhatsApp ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला सांगतो, की दुपारी दुपारी तुम्हाला दररोज 2 वाजता याच्यावर मी पेपर प्रोव्हाईड करतोय. आता कोणते पेपर? पहिली गोष्ट मी बाजूला सरकतो लक्षात घ्या. हे स्कॅन करा. तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा. बरं, आजचा जो पहिला पेपर असणार आहे, तुम्ही कालच डिक्लेअर केलंय. तुम्ही अभ्यास केलाय काल. पेपर असणार आहे सॉलिड स्टेट आणि सोल्युशनचा. बरं, तुम्ही आता सकाळी हा व्हिडिओ बघताय. दुपारी पेपर अपलोड झाला असेल WhatsApp ग्रुपवरती. पण तुम्हाला दिवसभर वेळ आहे ना. तुम्ही नाही ना केला अभ्यास, आता करा ना. काय करणार सांगा तुम्ही? सॉलिड स्टेटमध्ये सांगतो. पहिल्यांदा डिस्टिंग्विश करा. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल आणि त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट. डिफेक्टमध्ये पण डिस्टिंग्विश आहे बरं का रे बाळांनो. त्याच्यानंतर काय करणार तुम्हाला सांगतो, की डेन्सिटीचं एक डेरिव्हेशन आहे सॉलिड स्टेटमध्ये. ते परफेक्ट करा लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. एवढं झाल्यानंतर सोल्युशनचे डेफिनिशन घ्या. 8-9 डेफिनिशन एकदम करून टाका. बरं सोल्युशनमध्ये डिस्टिंग्विशचा प्रश्न नाहीये, पण सोल्युशनमध्ये लॉ आहेत. हेनरीज लॉ आहे, राउल्ट्स लॉ आहे ना त्याच्यात लक्षात घ्या. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, त्याचे न्यूमेरिकल्स एवढं सगळं करायचंय. न्यूमेरिकल्स थोडंसं बाजूला ठेवूया. बरं 10 मार्काच्या पेपरमध्ये मी काय विचारणार आहे? तर डेफिनिशन्स येणार, डिस्टिंग्विश येणार. दोन्ही टॉपिकवरचे 2-2 मार्काचे न्यूमेरिकल्स येणार. म्हणजे मी फार मोठा पेपर देतोय का तुम्हाला? नाही. 10 मार्काचा सिंपल पेपर देतोय. पण मी तुम्हाला सांगतो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. या 2 टॉपिक मधले प्रत्येक फॉर्म्युले परफेक्ट करा. त्या फॉर्म्युल्यामधलं नोटेशन कशाचं आहे, त्याचं एसआय युनिट काय, सीजीएस युनिट काय याचा पण अभ्यास करा. दोन्हीचे आयएमपी क्वेशन्स करा. बरं आता मी तुम्हाला सांगतोय, बंद करा तुम्ही पॅनिक मोडमध्ये जाऊन अभ्यास थांबवण्याचं बंद करा. जर तुम्ही असा विचार करत असाल ना, की यावर्षी मला आता रिपीट करूया, पुढल्या वर्षी देऊया आपण. अतिशय चुकीचा निर्णय आहे लक्षात घ्या. मी त्या स्टुडंटचं नाव सांगत नाही. कोल्हापूरमधला एक स्टुडंट आहे. रेग्युलर आहे. पण सतत म्हणतो, "सर आता झालंय माझं नुकसान. मी आता परत पहिल्यापासून अभ्यास करतो. नेक्स्ट इयर पुन्हा जॉइन होतो. पहिल्यापासून आपण छान अभ्यास करूया." मी त्या स्टुडंटला खडसावून सांगितलंय, "नाही." असा विचार जर मनात आणला तर काय होतं माहितीये का? आपण रिलॅक्स होतो. द्यायची की पुढल्या वर्षी एक्झाम. आता निवांत राहू. 2 अटेम्प्ट दिलेत. 2 अटेम्प्ट आहेत. पहिला एप्रिलमध्ये, नंतरचा मेमध्ये आहे. पुष्कळ वेळ आहे आपल्याला लक्षात घ्या. अरे मेचा अटेम्प्ट म्हणजे लॉटरीच आहे. गेल्या वर्षी काय झालं? एप्रिल महिन्यात एक्झाम झाली. बरोबर आहे लक्षात घ्या. एप्रिल महिन्यात एक्झाम झाल्यामुळं तसं काय झालं तुम्हाला खरं सांगू का? जरी धावपळच झाली होती मुलांची. पण यावेळेस काय होणार आहे, की एक्झामचा मे अटेम्प्ट म्हणजे भरपूर वेळ असणार आहे आणि एप्रिलचा अटेम्प्ट तर आपण सोडणार आहे व्हय. आत्तापासूनच आपण प्रिपरेशन त्याची करतोय हे ध्यानात घ्या. ओके. मी तुम्हाला खरं सांगू का? पहाटे 5 वाजता तुम्ही हा व्हिडिओ बघताय. पण रात्री मी उशिरा 11-12 वाजता हा व्हिडिओ बनवलाय. आज दिवसभर मी अशा 6 ते 7 पालकांशी भेटलोय, ज्यांची मुलं 12वीत आहेत किंवा 11वीत आहेत. जे प्रिपरेशन करत होते, नाही झालं. डिप्रेशन, तणाव. पण एकेका लेक्चरमधून त्या मुलांनी त्यातून बाहेर काढलंय लक्षात घ्या अशा मुलांना. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर असाल पॅनिक मोडमध्ये तर तसं बिलकुल राहू नका. या क्षणापासून केला तरी आपण बऱ्यापैकी टार्गेट अचीव्ह करू शकतो. मी असं म्हणत नाही तुम्हाला, की आत्तापासून सुरुवात करा, डायरेक्ट 100% पर्यंत जाणार. नाही, टार्गेट तेच आहे. प्रयत्न तोच राहणार आहे. पण आपण नक्कीच आपल्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मग चला दुपारी 2 वाजता मी तुम्हाला पेपर अपलोड करेन WhatsApp ग्रुपमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. ऑल द बेस्ट.